नमस्कार. आज आपला विषय थोडा वेगळा आहे. तर ह्या चालू वर्तमान स्थितीमध्ये एक ऋषी मी त्याला बघितलं. आपण ऋषी मुनींचे चरित्र ऐकले. त्यांची वागणूक निर्भय, निशंक, अ, अपेक्षाविरहित जीवन, आपण त्याचे चरित्र ऐकलेले आहेत. ते आपण ऐकतोच फक्त. पण आज चालू वर्तमान काळामध्ये असा एक संत, मी संत म्हणतोय, त्याला लक्षात ठेवा, संत म्हणतोय. संतापेक्षा बी, ऋषीपेक्षा बी ते कमी नाहीत. राष्ट्रभक्त, देशभक्त, समाजसेवक, समाजासाठी झडणारा लढाया, ते आज आपल्या बीड जिल्ह्यातला एक जबरदस्त अवलिया तुकाराम मुंडे साहेब यांना मनातून, हृदयातून त्यांना नमस्कार आहे. आणि ईश्वर त्यांना साथ देव, आणि ईश्वर त्यांना साथ देतोय. अहो, एक बसल्या बसल्या एक कल्पना करीत होतं. चांगलं काम करायचं म्हणलं असतं का अनंत अडचणी असतात, अनंत अडचणी. वाईट काम करायला जास्त काय अडचणी नसतात, पण चांगल्या कामाला अनंत अडचणी असतात. आणि आपल्या बीड जिल्ह्याचं भाग्य आहे. बीड जिल्ह्याला त्याला अभिमान वाटला पाहिजे. ते कोणत्या जातीत जन्मलेत हा भाग गौ नाही, पण ऋषीपेक्षाही बी कमी नाहीत ते. तर विचार केला की आज प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बायका आपल्याला हे नाही ते नाही, तुम्ही असेच कसे तसे. सुरुवात त्यांना घरातून विरोध झाला असेल की आपल्याला हे नाही ते नाही, ते जग कुठं चाललं, तुम्ही कुठं चाललं, तुम्हीच एकटे का, असं ते घरातून सुरू झालं असेल. नंतर समाजातून सुरू झालं, नंतर शासन त्यांच्या पाठीमागं लागलं. कितीतरी बदल्या झाल्या, कितीतरी धमक्या आल्या असत्या. काय हे, पण ते माणूस ठाम. जे आपण रामाचं चरित्र बघितलं ना, रामाचं जे पोज बघितलं ना, ते तसं रामाने धनुष्यबाण हातात घेऊन ठणकावून दोर वाढलेला आहे. तसं ह्यानी हातात कानून घेऊन ठणकावून सांगितलं, गय कोणाची केली जाणार नाही. अरे साधी कल्पना केली तर असं वाटतं की आपल्याच्याने ही गोष्टच नाही, शक्य होणारच नाही. पण आज बघा, 250 कोटी रुपये म्हणते त्यांना नुसती बदली घेण्यासाठी. बदलीसाठी तेवढे पैसे द्यायचे म्हणलं तर मुंडे साहेबांनी जर ठरलं असतं तर मला ते किती करोडपती झाले असते आज. पण नाही, स्वभावात नाही, रक्तात नाही, खानदानीत नाही, भ्रष्टाचार नाही, कोणाचा म्हणजे कोणाचे. आता मी त्यांचं ऐकले, ते घरून जे डाबा नेतात घरीच जेवायला येतात, म्हणजे असं त्यांचं चरित्र आहे. त्यांच्या गावालेचं आमचा विषय झाला. अरे ते म्हणले इतका ते माणूस हे, म्हणजे ते जे कॉम्प्रोमाइज हा शब्दच नाही त्यांच्याकडे. आणि आपले तारसुनी जिथले त्यात बीड जिल्हा, काय खरंच ह्या अशा माणसाला नुसतं नमन मी केलं. त्या माणसाचं मी तर असं माझं हृदय त्याशी बोलतो आहे. त्या माणसं सकाळी उठल्या बी नाव घेतलं ना, तर आपल्यातसुद्धा त्यांच्यातही एनर्जी आहेच. ते ऋषीकून आपल्याकडे जी एनर्जी असते ना, ते तुकाराम मुंडे साहेबाची आपल्यातसुद्धा एनर्जी येईल. एवढी क्षमता त्या माणसाने उभा केली. अरे मरायला तर सगळेच आलेत. मी तर याच्या पुढं म्हणतो, तुकाराम साहेबाचा मुंड्याचा मी आता फोटो आणणार आहे, माझ्या घरात लावणार आहे, देवघरात लावणार आहे त्यांना. असा ऋषी, ती प्रेरणा माझ्या घरातून माझ्या कुटुंबातल्या मुलांना भेटणार आहे. आपण संतांचे फोटो लावतो ना, तसं प्रत्येकाने आपल्या बीड जिल्ह्यातले तुकाराम मुंडे साहेबाचा घरात फोटो लावला पाहिजे. कारण ते आपला त्यात काहीतरी हे आपला माणूस आहे, आपल्या बीड जिल्ह्याचा आहे. आणि तो ऋषीपेक्षाही कमी नाही, संतापेक्षाही कमी नाही. आणि देशभक्त ज्यांना कुठल्या उपाय देतात तेवढ्या कुठंही कमी पाडणारा माणूस नाही. मग ते देवतुल्य माणूस आहे. आणि त्याचा फोटो मी तर माझ्या घरातून सुरू करणार आहे. कारण त्याचं कारण एक सांगतो, माझ्या घरात त्यांचे ते विचार माझ्या पुढच्या पिढीला ट्रान्सफर होण्यासाठी, त्यांचा आदर्श ठेवण्यासाठी ते घरात फोटो लावले पाहिजे. त्यांच्या विचारात आपण घरात रोज संध्याकाळी त्यांचे चरित्र आपल्या कुटुंबामध्ये सांगितले पाहिजे. अरे मरायला तर कुत्रे मरतात, मांजरे मरतात, माणसं मरायलेत, पण एक असा अवलिया आमच्या बीड जिल्ह्यात होऊन गेला. त्याचा इतिहास तयार होणार आहे साहेब, इतिहास. काय त्या आईची खुशी असन, काय पवित्र खुशी असन.
काय वडिलाची काय ती ताडसुन्ना गाव काय पवित्र असन गाव. काय असे हिरे आपल्या बीड जिल्ह्यात जन्म घेत. आणि आपण आपली दृष्टी काय ह्यो असला त्यो असला. अरे सुधरा सुधरा, त्यांचे आदर्श घ्या. आमचे जरांगे पाटील बीड जिल्ह्यातलेच हे 2 लाल आहेत, 2 लाल. त्यांचे आदर्श घ्या. नालायकाचे आदर्श घरात आपल्या घरात मांडू नका. त्याचे चिंतनसुद्धा करायला नाही पाहिजे. अशा आदर्श माणसाचे आपल्या कुटुंबामध्ये आपण आपल्या लेकरबाळाला चरित्र सांगितलं पाहिजे, त्यांचे ते महती सांगितली पाहिजे, त्यांची ते टॅलेंट सांगितलं पाहिजे. आणि त्यावेळेस आपल्या लेकरामध्ये ते टॅलेंट उभं राहील. आपण भ्रष्टाचारी नालायकाचे आपण घरात चरित्र नाही करायला पाहिजे, सांगायला सुद्धा नाही पाहिजे. तर असं तर ते एक अशी एक कथा आहे, त्याला संदर्भ कुठं जुळतो. आपले एक राजे होते आणि त्यांना सकाळी सकाळी एक पूजा असते, सकाळी सकाळी जेव घालण्याची. 11 ब्राह्मण, वेदनिष्ठ ब्राह्मण त्यांना जेव घालायचे ते. मग ते 10 ब्राह्मण भेटले त्यांना, 40,000 हजार मोहरा द्यायचे. त्यांना ठरलं ते 40,000. मग त्यांनी ते सकाळचे ते विधी असतात त्यांनी सोडून दिले. ते म्हणले ठीक आहे आम्ही जेवायला येतो. आणि एक दुसरा 11वा जेव होता, 18 विश्व दारिद्र्य होतं त्याचे. त्याला सगळे जाऊन भेटले. ते म्हणायचे बाबा असाचं राजेसाहेबाचं त्याचा नियम आहे. आणि त्यांना ते 11 ब्राह्मण वेदनिष्ठ जेव घालायचे. त्यांनी त्या ब्राह्मण देवाने सांगितलं ह्या पिरियडमध्ये माझं संध्या असती, लोक येतात त्यांचे प्रश्नाचे उत्तरं द्यावं लागतात. मला 12 वाजेपर्यंत काही वेळ भेटत नाही. तुमचे 12च्या पुढं मी येऊ शकतो, पण त्या माझ्या ह्याच्यामध्ये मी कॉम्प्रोमाइज करत नाही. शेवटी त्या हाताखालचा प्रधान असतो त्याला राग आला. राजेसाहेब त्याच्या घरी गेले आणि म्हणतात ना चहापेक्षा कॅटली गरम, तसे हाताखालला जे मुख्य असतो प्रधान ते म्हणतो अरे बटबडिया 40 नाही तुला 80,000 मोहरा द्यायला आलो, ते बाकीचे 40,000 मोहरात आले, तुला असा कोण राजा भेटन का? ब्राह्मण शांत होता, वेदनिष्ठ होता. अरे ते म्हणला 80,000 मोहरा देऊन माझ्या समोर देणारा उभा राहिला आहे, पण 80,000 मोहरा घेऊन न घेणार मला ब्राह्मण दाखवे म्हणला. काय हे काय तत्वनिष्ठ लोक आहेत. मग आज आमचे मुंडे साहेब कितीतरी त्यांना आंध्रातून गेले असतील ना, असे कितीतरी प्रलोभन गेले असतील, पण तत्वामध्ये कॉम्प्रोमाइज नाही, एकनिष्ठ राहणारा माणूस. मग मला सांगा ते कुठंच कमी नाही पडले तर मग ते दिवस नाहीत का? मग त्यांच्या घरात आपल्या प्रत्येकाच्या घरात ते हर एक जातीच्या घरात त्या आपल्या बीड जिल्ह्यातल्या तरी प्रत्येक माणसाने तुकाराम मुंडे साहेबांचा फोटो, त्यांचे आदर्श जीवन, त्यांचं आदर्श चरित्र, त्यांची निष्ठा, देशप्रेम ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीला आपण सांगायला पाहिजे, ठणकावून सांगायला आणि अभिमानाने सांगायला पाहिजे. एवढं मला माझ्या हृदयातून जे आलं आहे, जे मला चांगले त्यांच्यातले गुण दिसले ते 100% मी आमच्या कुटुंबामध्ये तर आमची चर्चा चालूच आहे त्यांची, पण समाजाने त्याचा आदर्शच घेतला पाहिजे. नालायकाचा आदर्श घ्यायला पाहिजे, तुकाराम मुंडे साहेबाचा आदर घेतला पाहिजे. आता आमचे जरांगे पाटील समाजासाठी झटते, अहो घरदार बघत नाहीत ते. ही किती काय ह्यांचे चरित्र आहेत बघा ना, किती निष्कलंक चरित्र आहेत. तर बघा जमते का आदर्श, आणि आपल्याला त्यातून आपल्या पुढच्या पिढीला प्रेरणा भेटन, उत्साह भेटन. एक सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या कुटुंबात जे नास्तिक लोक जन्माला नाहीत, याच्यातून जर एवढं जरी झालं तर आपलं जीवन जन्माला येण्याचं सार्थक झालं. तसं मुंडे साहेबांनी जीवनात जन्मून त्यांनी त्यांचं जीवन सार्थक केलं, तसं आपलं बी झालं पाहिजे, आपल्या पुढच्या पिढ्याचं बी सार्थक झालं पाहिजे. नास्तिक म्हणून नाही मिळाला पाहिजे, आस्तिक म्हणून, चांगला म्हणून मिळाला पाहिजे. हे त्या मुंडे साहेबाच्या चरित्रामध्ये मला दिसलं, म्हणून हे आज अट्टहास केला. आणि ते मला असं बसून देत नव्हतं. ते वाटलं कुठंतरी आपल्या समाजामध्ये, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या लोकांना त्याचा गर्व वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे आणि माझा असं वाटलं पाहिजे. धन्यवाद.